आपली शान मराठी, आपला मान मराठी, जगण्याचा ध्यास मराठी, महाराष्ट्राचा श्वास मराठी. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव सोमसंदीप बागापुरे. सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाची खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. हा दिवस म्हणजे आपले सर्वांचे लाडके कवी, लेखक, साहित्यकार, नाटककार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रज यांनी आपल्या विलक्षण लेखन कौशल्य आणि शब्दसामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषिक साहित्याची निर्मिती केली. त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक, कवितांचे कुशल लेखन केले. त्यांचे नटसम्राट हे नाटक अजरामर आहे. तसेच विशाखा हा काव्यसंग्रह भारतीय साहित्यातील त्यांचे उत्कृष्ट कार्य व आधुनिक मराठी काव्याचे कायमचे भूषण ठरले आहे. त्यांनी मराठी भाषा ज्ञान भाषा होण्यासाठी केलेल्या परिश्रमामुळे त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता मी प्रथमेशला कविता गायन करण्यासाठी आमंत्रित करते. नमस्कार, मी प्रथमेश गणेश मगर नवीनकरचे विद्यार्थी आज तुमच्यासमोर कवी कुसुमाग्रज यांची प्रसिद्ध कविता कणाई सादर करणार आहे. तर चला सुरू करतो. रोडलात का सर मला पावसात आलं बोलतो, कपडे होते गरदम नेले केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर असला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणे आली गेली गडक्यात राहिली, माहेरवाशिनी पोरीसारखी चार भिंतीच नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र असली, भिंत खसली चूळ विजली होते नव्हते नेले, प्रसादवरून पापण्यामध्ये पाणी थोडं ठेवले, कारभारमध्ये घेऊन सगळे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल दाट काढतो आहे, खिशाकडे हा जाताच कसं उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाचला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना, पाठीवरती हात ठेवली फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. आता मी पसायदान बोलण्यासाठी समर्थ आणि आदितीला आमंत्रित करते. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे, तोषणी मज द्यावे वसाय दानवे, शेकडांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी प्रति वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे दिवीर जावो विश्वधर्म सूर्य पाहो, तो जेवांचे तो ते लाभो राणी जातो, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी, अनवर्त भूमंगली खेळतो मुद्रा, चला तत्वचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव विभूषणाचे, चंद्रमेचे अलांछन मांडवचे तापहीन, ते सर्वांनी सदा सज्जन सोयरे होती, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोभी, भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपचितीये विशेष लोकीये, दृष्टानुष्ट विजये हो आवेजी, एक मने श्री विश्वेश्वराव आहो विलदान बसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. पोवाडा म्हणजे शौर्याची गाथा. शिवरायांच्या पराक्रमामुळेच आज आपण इथं अभिमानाने उभे आहोत. आता मी 9वी च्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांवरील जोशपूर्ण पोवाडा सादर करण्यासाठी आमंत्रित करते. प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान नाही त्याला शिवाजी राजांची करमणुकीची, शिवाजी राजांची करमणुकीची, त्याच नाही जाणीव शक्तीची, त्याच नाही जाणीव शक्तीची, करेल काही कल्पने युक्तीची, रजी जी जी, करेल काही कल्पने युक्तीची, रजी जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभा केला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला, खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला, सय्यद बंड त्याची संग
महान कवी कुसुमाग्रज राजाची खना कविता सादर करीत आहे. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगाबाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिन गोरेसारखी चार भिंतीत नाचली, माहेर वाशिन गोरेसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, खिशात हात जातात सर पैसे नको, खिशात हात जातात सर पैसे नको, जरा एकटेपणे वाटला म्हणून आला, सर म्हणा जरा एकटापणे वाटला आणि म्हणा लढ. चला तर मग आपला आदर व्यक्त करण्यासाठी आपण एक गीत गाऊ.